यावेळेस 15 जूनला सोमवती अमावस्या आलेली आहे. त्याच्यामुळे ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे आणि खूप खास आहे. अत्यंत दुर्मिळ योग निर्माण झालेला आहे आणि ही म्हणजे खूप पवित्र मानली जाते. या दिवशी केलेले दान धर्म, दिव्याचे दान खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी केलेल्या उपायाने आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि काही दोष असतील तर निघून पण जातात. या आपल्याला पुढील उपाय करायचे आहेत बघा. ही सोमवती अमावस्या 15 जूनला आलेली आहे. ही अधिक महिन्यातील अमावस्या आहे. त्याच्यामुळं हा सोमवार आलेला आहे आणि सोमवार हा चंद्राचा वार समजला जातो, महादेवाचा वार पण समजला जातो. त्याच्यामुळे हा दिवस खूप पुण्यकाळ प्रदान करणारा दिवस आहे. अमावस्या म्हणलं की घरात नकारात्मकता ऊर्जा या दिवशी अधिक सक्रिय असते आणि ही जर नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल तर योग्य ठिकाणी दिवे लावून आणि योग्य तो उपाय करून आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा आपण आणू शकता आणि घरात लक्ष्मीचा वास आणि कुठलाही दोष असेल तर तो निघून जातो. घरातील दारिद्र्य दूर निघून जाण्यास मदत होते. आता उद्या की नाही आपल्याला लवकरच अमावस्या संपणार आहे. त्याच्या आधी आपण एकदम लवकर उठायचं आहे बघा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरचं अंगण म्हणजे असू देत एकदम स्वच्छ करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्वच्छ असा उंबरा धुवून काढायचा आहे. धुवून काढून त्याला हळदी लेपन करू शकता तुम्ही किंवा मग अशी रांगोळी काढायची आणि आपल्या दरवाजावर आणि उंबऱ्यावर हळदीचे स्वास्तिक काढायचे आहे आणि शुद्ध तुपाच्या दिवाने दोन्हीकडे दिवा लावायचा आहे. याच्याने का नाही नकारात्मकता शक्ती आपल्या घरात आतमध्ये येत नाही, बाहेरच्या बाहेरच निघून जाते. याच्याने लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते आणि कुठलाही दोष असेल तर तो बाहेरच्या बाहेर निघून जातो. आता ही सोमवती अमावस्या आहे. त्याच्यामुळं आणि सोमवार आलेला आहे, महादेवाचा वार आहे. त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही अभिषेक करू शकता महादेवाच्या पिंडीला बरं का. त्याच्यामुळे आता दही दुधाने अभिषेक केला तरी चालतो, नुसत्या पाण्याने केला तरी चालतो, पण दूध हे चंद्राचं कारक असल्यामुळे तुम्ही दुधानं पण करू शकता. याच्याने तुमच्या घरातील पितृदोष हा निघून जाण्यास मदत होते बरं का. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक केला तर अमावस्येच्या दिवशी, त्याच्यामुळे तुम्ही हा अभिषेक केला तरीसुद्धा चालतो. आता घरातली एकदम छान अशी पूजा करायची आहे बघा. मस्तपैकी असे देवघर ते स्वच्छ करून देवपूजा ते मस्तपैकी करायची आहे, आरती करायची आहे, व्यवस्थित सगळं अभिषेक ते सगळं करून घ्यायचं आहे. आणि नंतर आता तुम्ही ह्या अधिक महिन्यातील अमावस्या असल्यामुळे तुम्ही इथं दीपदानसुद्धा करू शकता. बाहेरच्या मंदिरात करू शकता करायचं असेल तर, किंवा घरातल्या घरात पण करू शकता. तुम्ही 33 दिवे लावा किंवा 11 दिवे लावा, किती पण दिवे लावा, तुमच्या सक्तीनुसार जेवढं होईल तेवढं तुम्ही दीपदानसुद्धा करू शकता. याच्याने सुद्धा आपल्या घरातील म्हणजे सकारात्मकता ऊर्जा वाढते याच्यामुळे आणि त्या लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. आता दुसरा एक उपाय, एक महत्त्वाचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला. पिंपळाच्या झाडाला जायचं आहे. त्याच्या आधी की नाही आपण एक थोडासा बिनमिठाचा भात शिजवायचा आहे, फक्त निवेद्यासाठी. दुसरा आपण खायचा नाही तो भात. बिनमिठाचा थोडासा शिजवायचा आहे आणि त्याच्यात दही मिक्स करायचं आहे. दही मिक्स करून आपण आहे ना आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात थोडं ठेवायचं आहे आणि तो ठेवून की नाही थोडा ठेवायचा आहे आणि तो नंतर ना आपण तो घर साफ म्हणजे 4 वाजता आपण घर साफ करताना तो बाहेर फेकून द्यायचा आहे. ते पण कुणाच्या पायाखाली नको, एकदम एखाद्या अशा जिथं ही आपला पाय बी जाणार नाही त्या ठिकाणी तुम्ही फेकून देऊ शकता. मग ते कोण का खाईना झालं आणि मग असं फेकून द्यायचं. मग आता नंतर दुसरा महत्त्वाचा एक उपाय म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जायचं आहे. पिंपळाच्या झाडाला जाऊन तुम्हाला की नाही पाणी आणि दूध अर्पण करायचे आहे आणि एक जानवं पण अर्पण करायचं आहे आणि 108 फेरी मारायचं आहे. आणि त्याच्या अगोदर आपण भात शिजवलेला दही भाताचा नैवेद्य पिंपळाच्या झाडाला दाखवायचा आहे. कसलीही गरिबी असू द्या, कसलाही त्रास असू द्या किंवा कसलंही अडकलेलं काम असू द्या, तुम्ही 3-4 अमावस्या करून बघा. प्रत्येक अमावस्याला हा बिनमिठाचा भात शिजवायचा आणि घराच्या कोपऱ्याने टाकायचा आणि पिंपळाच्या झाडाला जाऊन दूध आणि पाणी अर्पण करून हा दहीभाताचा नैवेद्य ठेवून यायचं आहे.
त्याच्यावर हळदी कुंकू वाहू शकता आणि जानू एक व्हायचं आहे आणि त्याला 108 फेरी मारायचं. 108 फेरी मारताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता ते आपलं काही चुकलं असेल तर माफी पण मागायची. काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा हे पण म्हणायचं आहे. याच्याने काय होईल, तुमची अडकलेली कामं आणि घरातील कसलीही अडचण असू द्या, आर्थिक अडचण असू द्या, की 3 अमावस्या करा तुम्ही आणि मला फरक सांगा की काय पडला फरक ते. मी स्वतः केलेला आहे हा उपाय, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी 2-3 अमावस्या करा, तुम्हाला कसं फरक घरात जाणवतो बघा. आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तीसुद्धा निघून जाते तुम्ही. आणि पितृदोष पण कमी होण्यास मदत होतो. पितृदोष कमी झाला तर तुम्ही कुठलीच घरात अडचण येत नाही. पितृदोष असेल तर सगळ्या अडचणी येते सगळ्या गोष्टीत, पण पितृदोष कमी होत गेला तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. आणि नंतर आपल्याला घरात केने तुपाचे दिवे म्हणजे देवघरात तुपाचे दिवे पण लावायचं आहे आपल्याला. त्याच्याने काय होते बरं का, की घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि त्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रसन्न राहते, आनंदित राहते आणि माता लक्ष्मीचा यथांग कृपा आशीर्वाद आणि धनलाभ होतो. त्याच्यामुळं आपल्याला देवघरामध्ये सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावायचे आहेत. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठणसुद्धा करायचे आहे. आणि जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप जरी केला तरी चालू शकते. मग त्याच्यामुळं आता ही अधिक महिन्यातील लास्ट दिवस आहे आणि अमावस्या पण आहे. तुम्ही श्री विष्णूंना तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा तुमच्या हाताने जे काय होईल ते अर्पण तुम्ही करू शकता आणि ही अमावस्या साजरी करू शकता. आणि आता या अधिक महिन्यातील दानाला खूप महत्त्व असते. त्याच्यामुळं तुम्ही जर ब्राह्मण भोजन दिले तर एकदम उत्तम म्हणजे उत्तम ब्राह्मण भोजन दिले तर. आणि आपल्या हातनं ते होत नाही म्हणजे जमत नसेल तर तुम्ही अन्नदान करू शकता. अन्नदान ही पण एकदम श्रेष्ठ आहे. अन्नदान एखाद्या कुठल्या पण आसपासच्या मंदिरात जावा तुम्ही, एखादं काही तुम्हाला यथाशक्तीने काय जमत असेल ते तुम्ही दान करा. असं नाही की मोठंच दान केलं पाहिजे. तुमच्या यथाशक्तीनं जेवढं होईल तेवढं दान करायचं आहे तुम्हाला. ते पण केलं तरी चालू शकतं. याच्याने सुद्धा तुमच्या घरात चांगले आशीर्वाद मिळायला किंवा चांगले म्हणजे वातावरण निर्माण व्हायला मदत होते आणि लक्ष्मीचा वास पण होतो बरं का. आणि ही सर्व नियम केल्यानं म्हणजे तुम्ही उपाय केल्यानंतर घरात बघा तुम्ही कसं फरक पडतो कसं नाही ते एकदम छान म्हणजे छान फरक पडणारच म्हणजे पडणारच.